कुलदीप त्यागीनं आपल्या परवानाधारक रिव्हॉल्वरनं पत्नी निशू त्यागीची गोळ्या घालून हत्या केली। मग त्यानं स्वतःलाही गोळी मारली। दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घरातल्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले। पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला। पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली, ज्यामध्ये कुलदीप त्यागीनं आत्महत्या करण्यामागील कारण लिहिलं होतं। बुधवारी सकाळी कुलदीपनं आधी पत्नी निशू त्यागी हिच्या कपाळावर गोळी झाडून तिची घरात हत्या केली। यानंतर त्यानं घराच्या मंदिराच्या परवानाधारक रिव्हॉल्वरनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। सकाळी कुलदीप त्यागी आणि पत्नी त्यांच्या खोलीत होते। त्यांचा मोठा मुलगा कामावर गेला होता आणि त्याचे वडील आणि दुसरा मुलगा दुसऱ्या खोलीत होते। अचानक कुलदीप त्यागीनं त्याच्या पत्नीवर गोळीबार केला, त्यामुळे ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडली। गोळीचा आवाज ऐकताच त्याचा मुलगा घटनास्थळी धावत आला। तितक्याच कुलदीपनं स्वतःवरही गोळी झाडली। कुलदीपचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मुलगा आईला मरियम रुग्णालयात घेऊन गेला, मात्र डॉक्टरांनी तिलाही मृत घोषित केले। दरम्यान सुसाईड नोटमध्ये कुलदीप त्यागीनं तो कर्करोगासारख्या गंभीर आजारानं ग्रस्त होता असं म्हटलंय। त्याच्या या आजाराची कुटुंबाला माहिती नव्हती। कुलदीपला त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येईल असं वाटत होतं, त्यामुळे कुटुंबावर मोठा भार पडला असता। याच तणावाखाली येऊन कुलदीपनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलंय। मी आणि माझ्या पत्नीनं आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली होती, असं हे त्या चिठ्ठीमध्ये म्हटलंय। त्यामुळे कुलदीपनं आधी पत्नीची हत्या केली।